तुला आपण भेटलो मग अशी अरे नाचलो गेला का वरतीत तू इथं काय करतोय हा अरे सगळे चालाय की तुम्ही अयो अरे यो तर रथ आहे इथं कस काय आलाय मी तर शबरी चाचाला घरी पण सोडून आलो आणि चावी हरली होती की ए कोण रे कोणी आणले आणला लेकरांना इथं चावी गावली हा अभिनंदन ए का चोरा बिराचा प्लॅन आहे आमचा शबरी चाचा रथ हा ए तुम्ही कस काय आला इथं तुमचं तुम्ही झालाय का 8 जण घरी सांगितले का हा ए खरं सांगा कोणी आणले कोण आहे कोण रे यांना घेऊन आलं इथं ह्याला पण हीच वाट गावली का ह्याचा आवाज ऐकून जर कधी तो कोण आला ना तर सगळी वाट लागल काय तिकडं बिबट्या काय आय मास्तर अजून लगीन पण झालं नाही मला म्हणायचं नाही मी घरी आलो लेकरांनो बाळांनो घरी जावा बिबट्या खाऊन टाकते घरी जाऊ रे आय गेला एकदाचा अहो पण आता पुढे काय करायचं म्हणजे हे जर कुणाला दिसले नाही यांचा फोन नाही लागला आणि यांच्या ऑफिसमधली माणसं यांना शोधत घरी आले तर मी काय करू तुम्ही एक काम करा उद्याच्या उद्या पोलीस स्टेशनमध्ये जा आणि यांची मिसिंग कंप्लेंट नोंद करा पोलीस स्टेशन नाही नाही मला भीती वाटते त्यांनी माझ्यावर संशय घेऊन मलाच तुरुंगात टाकलं तर नाही नाही ते काय नाही त्यापेक्षा मी कुठेतरी लांब पळून जाते आणि कधीच कोणालाच नाही सापडणार ही निघून गेली तर पैसे आणि दागिने दोन्ही घेऊन जाणार मग माझ्या हातात काय तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो ह्याच्या आधी पण मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की असं काही करू नका फोन करून दागिने आणि पैसे घेऊन तुम्ही इथनं गायब झाला तर पोलिसांना तुमच्यावरती संशय येईल जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला ना पोलीस काही तासांच्या आतमध्ये तुम्हाला शोधतील आणि तुरुंगात टाकतील नाही नाही मला नाही जायचं तुरुंगात प्लीज मला यातून बाहेर काढा आहे ना मी सांगतो तेवढंच करा फक्त स्वतःचं डोकं अजिबात चालवू नका हे प्रकरण शांत होऊ दे मी तुम्हाला शब्द दिलाय का नाही मी पूर्ण करणार मीच तुम्हाला या गावाच्या बाहेर काढणार फक्त मी सांगतोय तेवढं करा उद्याच्या उद्या पोलीस स्टेशनला जा आणि मिसिंग कंप्लेंट नोंद करा करणार ना झालं तर मग आजी चहा लाले अजून अंगावरची हळद नाही उतरली तुझ्या आणि हे काय करायलीस तू जा आज जाऊन बस त्याचा नाही तर काय लाले मी हाय ना काम करायला जात हो तर अगं तुझं का बड हालतं का इथं आल्यापासनं काडीच्या कामाला हात लावत नाही नुसतं मी करू का मी करते लाल सोडायचे आणि तलाव भरायचा हा त्या राहू द्या मी किती बी केलं ना तरी तुम्हाला कदर नाही माझी बाई ही तर सुना आल्या आम्हाला तरी तुम्ही आम्हालाच बोला अगे सुना सोड सुनाच्या सुना जरी आल्या ना तरी माझंच ऐकावं लागल चिवळ्या ए चिवळ्या आता झालंय ना त्या फामट्याचं लगीन मग दे त्याला हाकलून घरातनं कर्जच म्हणाव तिकडं
कुठं बी जाऊन संसार. श्यामे जा, हळद उतरवण्याची तयारी कर जा. होय. ए काय झालं इवळायला काय काय गे तुला नीट काम करता येत नाही का गे हा ते गडबडीत झालं. बर बस आता, म्या करती समज बस. सुद्या कुठे चालला? कुठलंच का अरे हो गावात ती आज हे फॅन्सी ड्रेसची स्पर्धा आहे ना, मी भाग घेतलाय त्यात म्हणून यो पोलिसाचा अवतार केलाय. वाटतोय का पोलीस? बोलायच्या बाबतीत अगदी बापाच्या वळणावर गेलाय रे. हा काही गरज नाही कुठं जायची. का घरात बसून काय करू हा झालं की आता तो आणलाय ना तुमचा लाडका गोपाळ, झालं त्याचं लगीन. ए तुझं टोमणं कळतात बरं का. तुला काय कुठं तडमडायचं ना तडमड तिकडं, पण माझ्या गोपाळला काय बोलला ना बत्तीशी बाहेर काढीन तुझी. जाणीक तसं बी घरात असून तुझा काय उपयोग नाही, बाहेर असलेलाच बारा तू. निघ आणि ध्यानात ठेव गोपाळला काही बोलायचं नाही. हा भाऊजी चहा देऊ? या तुम्हीच. 1 2 3 4 5 आयो हे पार्ट इकडे कशाला ठेवलेत? काय परत लग्न आहे का काय? हो येड्या, आज हळद उतरवणे आहे माहितीये ना आपल्या गोपाळ दादाची. आता ते हित दोघं खेळणार आहेत. आयो खेळायला ते काय बारके येतोय. हो आप्पा, एवढं सकाळ सकाळ बोलून घेतलंय, काय काम आहे? गोंधळी सांगितलेत ना. त्यांना दिले ना सुपारी, त्यांना म्हणलंय संध्याकाळी टाइमवर टच व्हायला सांगितलं मी त्यांना. हे बघ त्यांना यायला वाईच उशीर जर झाला ना तरी तुझी मुरळी करून तुला नाचवीन मी. काय मुरळी आणि मी कसं दिसल ते? हो आप्पा काय बेवग टेन्शन देऊ नका, कशा टेन्शन घेऊ मी. या 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 हा बसा पाटावर. ऋतिक हा उठ. या. हा आप्पा आप्पा मला सांगा ह्यो रथ इथं आला कसा? विचार रथालाच रातची उतरली नाही वाटतं तुझी. अरे चावी हरवली म्हणून शब्बीर रथ इथंच ठेवून गेला होता ना. हा त्याला सोडायला तूच गेला होता ना, कशाला डोस तरी झेपत नाही तर. होय की मीच सोडलं शबीर चाचाला, पण परत येताना तुमचं ती काळ्या पट्टीचं रान आहे का नाही तिथं मला ह्यो रथ दिसला. हा जिथे इथे पचकेल असं वाटलं नव्हतं. याच्या बोलण्यावर आपण शेतात जायला नको म्हणजे झालं. अरे बिगर चावीचा रथ कसा जाईल इथनं? का कोणाकडे तरी असू शकते चावी, घेऊन गेला असेल कोणतरी. ए किती वाजता बघितला रथ? किती वाजता? कोण होतं का त्यात? नाही ते काय आठवत नाही मला, पण चांगली मध्यरात्र झाली होती. हा आणि त्या रथाच्या आजूबाजूला कोणी बी नव्हतं. आम्ही किती हाका मारल्या तिथं पण कोणीच आवाज दिला नाही. आणि मग एकदम त्या शेतात काहीतरी सळसळगत झालं मला. मी म्हणलं बाबा बिबट्या बिबट्या असायचा वाक करून माझं नरडं धरलं तर, आणि माझं लगीन बी झालं नाही ना अजून, म्हणून म्हणलं आपला सटका बाबा. मग मी आलो निघून. ए जिथे अरे तू सापान बघितला असेल. ए सुद्या ए सुधाकर हवालदार, हे जर कसं आहे माहितीये का, एकदा का दारू पोटात गेली का नाही ह्याला हे जर गरबी ताजमहाल वाटते. तिथं रथाचं काय घेऊन बसलाय? अहो काय दगुड बिगुड बघितला असेल त्याला हे येडं रथ समजत असेल. अरे रातभर रथ इथंच आहे. आता तू पुण्यांदा ना दारू पिताना मला दिसत
पारावर उलटा टांगून ना तुझी दारूच बाहेर काढतो. अहो खरंच सांगतो मी आप्पा, आई शपथ. आप्पा रथ घेऊन जातो. हा चहा घेतो का वाईच? नको नको, दुपारी वर्दी आहे. चला येतो. श्यामा गरम काळी काढतेस ना. होय, गरम पाणी काढले. चला चला सुरू करू हळद उतरवण्याचा कार्यक्रम. चला. बोला बाई, काय काम आहे? मिसिंग कंप्लेंट लिहायची. कंप्लीट द्यायचे? हो. बसा, ठीक आहे, बसा. बोला बाई, ज्यांची कंप्लेंट द्यायला आलाय ना त्यांचं नाव सांगा. मकरंद देसाई, वय काय त्यांचं? 35. तुमचं नाव? मनीषा मकरंद देसाई. पत्ता सांगा तुमचा. ते बिवटी ग्रामपंचायतच्या मागे अभिनिहार बंगला आहे ना, तिथे. किती दिवस झाले? 2 दिवस झाले. मला वाटलं येतील ते घरी, पण काही आले नाहीत. म्हणून मीच आले इकडे कंप्लेंट द्यायला. घरातून गेले त्यावेळी त्यांची मानसिक स्थिती कशी होती? बरी होती ना? हो, बरी होती. तुमच्या दोघांचं काय भांडण? नाही. कामाच्या ठिकाणी तुम्ही चौकशी केली का? की तिथून किती वाजता गेलेत, कुठं गेलेत, काय सांगितलं? नाही ना, सांगितलं ना, मला काहीच माहीत नाही आहे म्हणून. मॅडम, तुम्ही आणि तुमचे मिस्टर गोपाळच्या हळदीला आला होता ना? नाही, नाईलाजाने मी त्याचा थोरला भाऊ आहे. राऊत, काय झालं यांचं? अरे मिसिंग कंप्लेंट द्यायला आलेत. नवरा हरवलाय त्यांचा. काय? किती दिवस झाले? 2 दिवस झाले. अहो, मग एवढा उशीर का केला कंप्लेंट द्यायला? जैन सर. काय रे, काय चाललंय? ते मॅडमची मिसिंग कंप्लेंट होती. तुझी केस आहे का ती? नाही, राऊतची. अरे मग कशाला, हा कशाला नको तिथं नाक खुपसायला पाहिजे तुला? आधी हातातली कामं नीट करा. जा, माझ्या टेबलवर ज्या फायली पडल्या ना त्या नीट कर जा. बाई, काही फोटो वगैरे आहे का नवऱ्याचा तुमच्या? फोटो हो आहे. द्या. ठीक आहे. हा फोटो बाकीच्या पोलीस स्टेशनला पाठवतो आम्ही, आणि काय जर तपास लागला तर कळवतो तुम्हाला. हां, या तुम्ही आता. ही बाई कंप्लेंट देताना एवढी का घाबरली होती? अरे नवरा हरवलाय तिचा, कुणी पण घाबरणारच की. चल, तिच्या नवऱ्याला शोधायला पाहिजे. चल, आपण तपास करू. ही तुझ्याच केसची फाईल आहे. पोलिसांना संशय तर आला नसेल ना? गोपाळच्या भावाकडे बघून तर असंच वाटलं की त्यांना संशय आलाय. आता काय करू मी? त्यांनी माझी कसून चौकशी केली तर, पोलिसांना बॉडी सापडली तर, मग संपलं सगळंच.
नाही नाही, असं नाही होणार. गोपाळने सगळं काही नीट केले. कुणालाच यांची बॉडी नाही सापडणार. पण तरीही पोलीस तिथपर्यंत पोहोचले तर मला अटक होईल. सगळे माझ्याकडे वाईट बाई या नजरेने बघतील. माझं आयुष्य सगळं जेलमध्ये जाईल. ठीक आहे. आणला त्या. हा, आता कुकवाचं पाणी कर. आत्या, मी काय जादूगर आहे व्हय कुंकाचं पाणी करायला? इदराट, कुंकवाचं पाणी नाही करायचंय. पाण्यामध्ये हळद टाक, कुकू टाक आणि त्याचं पाणी कर. असं होय, करते. आता ह्याच्यात अंगठी टाकायची ना? बरोबर. आणि गोपाळ, लाली, तुम्ही दोघांनी ती हुडकायची. आणि जो कोण पहिलं हुडकल तो जिंकल. हा, आणि जो कोणी हारल त्यांना आयुष्यभर जिंकलेल्याच ऐकायचं. अंगठी हुडकण्यात काय मजा आहे? मी काय म्हणतो, आपण ना बेडूक टाकू, नाहीतर हा दगड. कुठल्या मुहूर्तावर जन्माला आला होता रे तू? त्याची जन्मपत्रिका आणू का? माय तसा लेख. गप बसा दोघं. गोपाळ भावा, तुला जर अंगठी सापडली आणि तू जिंकला तर वहिनी आयुष्यभर तुझ्या मुठीत. आणि तू हारलास तर मिटेत. आ आ आ आ हे सगळं करायची गरज आहे का? अरे गरज कशी नाही? हा, ह्या सगळ्या लग्नाच्या रीतीभाती असतात आणि त्या करायला लागतात. आणि गोपाळ, लगीन काय सारखं सारखं होतंय बाई? घ्या, हुडका हुडका हुडका. सुरू. हा, लाली लाली लाली. गोपाळ 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 गोपाळ. जिथं झालेले काका, जिथं झालेले काका, गोपाळ दादा. अहो, तुम्ही हारलात. आता तुम्ही आयुष्यभर माझ्या मुठीत. भाऊजी, आता तुम्हाला लालीच आयुष्यभर ऐकायचंय बर का? झालं तुमचं? संपला खेळ? उठू का आता मी? बर, उठ बाबा, चालेल आता. सुनिए, सुनिए. सुनिए. क्या करूं? कुछ भी करने से इनको होश नहीं आ रहा है. ठीक हो आप? ठीक हो?
मी इथे कशी आली आणि तू काय करतेस माझ्यासोबत मला का आणलं इथे मैं नहीं लाई आपको, आप ही एक्चुअली चक्कर आके गिर गए थे, मैं आपको उठाने की कोशिश कर रही थी। ठीक हो ना आप? हाँ मैं ठीक हूँ काही नाही झालं मला अरे रुकिए, आपकी तबीयत ठीक नहीं है ना, मैं आपको डॉक्टर के पास लेके चलती हूँ, चलिए। सांगितलं ना बरी आहे मी जाऊ दे मला अरे रुकिए, आप कोई टेंशन में हो क्या? सॉरी ते काय ना माझी झोप नीट नाही झाली म्हणून जरा चक्कर आल्यासारखं झालं कामाचं खूप टेन्शन आहे म्हणून पण तुम्ही ते नवीन आहात का त्या दिवशी पण तुम्ही घरी ते इलेक्ट्रिशियन साठी आला हाँ, वो मेरे घर पे बिजली का प्रॉब्लम हो गया था ना, तो इलेक्ट्रिशियन का पूछने आ गई थी। मैं नई हूँ यहाँ पे, दिल्ली से आई हूँ। आप यहाँ अकेले आए हो हो। ही दिल्लीवरून एकटी आली म्हणजे हिला मुंबईला कसं जायचं हे नक्कीच माहीत असेल म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना मुंबईला कसं जायचं ते पता है मुझे। जाना है क्या आपको? हो यहाँ का सब कुछ छोड़ के इन्हें मुंबई क्यों जाना है? ऐसी क्या मजबूरी है?